पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जे अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याला मोठं खिंडार पडलेलं आहे। अजित गव्हाणे जे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते त्यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आपल्या समेत माजी नगरसेवक वसंत बोराटे आहेत, हे देखील त्यांच्या समेत प्रवेश करणार आहेत। वसंत काय सांगाल की अजित गव्हाणे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, ते आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, आपणही त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहात का? आज आमची भेट आहे खऱ्या अर्थानं बाबूंची आमची सकाळी जी चर्चा झाली तर आदरणीय माझे आमदार लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इथून एकत्र असताना आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतर आम्ही अतिशय एकत्रपणे प्रामाणिकपणे काम आम्ही त्या पक्षीय निश्चयाचे करत होतो। त्यानंतर पक्षाची दुभागणी झाली, विचार जे आपले होते ते भिन्न झाले, त्यानंतरच थोडं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता। त्यानंतर आज भाऊंनी राजीनामा दिला तर भाऊंनी जो निर्णय घेतला भाऊंच्या बरोबर प्रामाणिकपणे असे किती पदाधिकारी किती माजी नगरसेवक जे आज भाऊंसोबत प्रवेश करणार आहेत? अनेक पदाधिकारी भाऊंच्या बरोबर आहेत, संख्या सांगता येत नाही, पण जनरलमध्ये सगळे आजी माजी नगरसेवक भोसरी विधानसभा मतदारसंघातले शहरातील भोसरी विधानसभा सगळे असतील 100%। अजित गव्हाणे ज्यावेळेस बोलले होते त्यांनी भोसरी विधानसभा ही लढायची 2024 याच्या आधी मी लढण्यास इच्छुक होतो आणि आता 24ला मी लढणारच आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। कसं पाहता आपण इकडे ते विजयी होतील किंवा निवडणूक तुमचा त्यांना पाठिंबा कसा राहील? 100% विजय होतील, का तर लोकांमध्ये जी भावना आहेत जो विरोध आहे तो स्पष्टपणे कोणीतरी बोलून दाखवायचं हे काम अजित भाऊच्या माध्यमातून आम्ही करणार आहे, त्यामुळे निश्चित अजित भाऊ विजय होतील। अजित गव्हाणेंनी मोठा आरोप केलेला इथल्या आमदारांनी की त्यांनी इथे मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभेत खूप मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप अजित गव्हाणेंनी केला इथल्या आमदारांनी। आजचा दिवस टीका टिप्पणीचा नाही, आजचा आमचा आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने पवार साहेबांची भेट आहे, त्यामुळं आज आम्ही पवार साहेबांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन काय करायचा निर्णय पुढं चालू कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करायची ह्याच्यावरती आम्ही भर देतोय। कोण काय करतं ह्याच्याकडे आमचं काही जास्त लक्ष नाही। हे होते भोसरी विधानसभेतील एक महत्त्वाच्या मोशी या मतदारसंघातील माजी नगरसेवक वसंत बोराटे, त्यांनी या ठिकाणी शरद पवार यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश अजित गव्हाणे यांच्या समोर करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। याचबरोबर आजच्या दिवशी कुठली टीका टिप्पणी न करते केवळ विकासाच्या राजकारणाकडे पाहता अजित गव्हाणे यांना 2024चा आमदार करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कटिबद्ध असल्याचे आपलं प्रतिक्रिया व्यक्त केलेले आहेत। कॅमेरामन भानुदास शिरोळेसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, भोसरी।